चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? 4 पर्याय दिलेत. पहिलाच पर्याय आहे, या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. दुसरा पर्याय आहे, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. तिसरा आहे, सर्वसामान्याच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यासाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. तर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विशेष गरज असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 ऑप्शनमध्ये जे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. तर पहिलंच काय आहे, या विद्यार्थ्याचे वर्तन सर्वसामान्य सारखे असते. या विद्यार्थ्यासाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसतात. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर हे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत कोणती बाब अयोग्य आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, शब्द आठवणे कठीण जाते, अंकाचा क्रम चुकीचा लावतात, अनावश्यक अक्षरे जोडतात, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचन अवघड जाते. तर हा पर्याय करेक्ट आहे. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, वाचन अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर हा प्रश्न परत एकदा रिपीट झालेला आहे. तर बघा, या ठिकाणी शब्द आठवणे कठीण जातं, अंकाचा क्रम चुकीचा लावतात, अनावश्यक अक्षरे जोडतात, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. तर हा पर्याय करेक्ट आहे, कारण हा 2दा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत अयोग्य विधान कोणतं आहे? तर या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखेच अभ्यासक्रम त्यांना असावा, हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर हे बाकीचे चुकीचे ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अध्ययन क्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या ठिकाणी बघा, पर्याय दिलेले आहेत 4. या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा, या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे, त्यासाठी अमृताकडून मृताकडे न्यावे, वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत. तर 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, त्यांच्यासाठी अमृताकडून मृताकडे न्यावे, हे ॲन्सर आहे आपलं. तर अयोग्य ॲन्सर आहे, म्हणजे चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे, म्हणून 3 नंबर हे चुकीची जोडी आहे, त्यामुळे आपण त्याला ॲन्सर म्हणून चॉईस केले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, खालील दिलेले साधन व उपकरणापैकी कोणते उपकरणे अंदासाठी उपयुक्त आहे? तर खालील दिलेले जे साधने आणि उपकरणे दिलेले आहे, त्यापैकी कोणते उपकरण अंदासाठी उपयुक्त आहे? तर या ठिकाणी साधने उपकरणे दिलेली आहे, पांढरी काठी, ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका, ॲबॅकस. तर हे सर्व पर्याय अंदासाठी करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? तर अंध जे विद्यार्थी आहे त्यांना अध्यापन करताना शिक्षकाने कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? तर असा प्रश्न दिलेला आहे. तर अधिकतेची चेतना, एकात्म अनुदेशन, अमृतता, स्वकृती. तर 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, अमृतता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानापैकी मतिमंद मुलाचे कोणते लक्षण नाही? तर बघा, खालील दिलेले जे विधान आहे त्या विधानापैकी मतिमंद मुलाचे लक्षण नाही असं कोणतं ऑप्शन आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, एकाग्रतेचा अभाव असणे, समायोजनक्षम असणे, कोणत्या गोष्टीची पुनरावृत्ती करू,
करावी लागणे, संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे. तर 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर मतिमंद मुलाचे कोणते लक्षण नाही, तर समायोजन क्षमता असणे हे आपलं ॲन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या समस्येपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? स्वमग्न मुलांची समस्या. तर स्वमग्न मुलांना कोणतीही बदल आवडत नाही. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. तर 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. खालील दिलेले अध्ययन अकार्यक्षम मुलाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण योग्य आहे? तर ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात. या विद्यार्थ्याची अवधान कक्षा सामान्य असते. ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत. तर हे विधान आपलं योग्य आहे. ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मंद अध्ययनार्थ्यासाठी अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? मंद अध्ययनार्थ्यासाठी अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? तर मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनार्थ्याच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. तर हे दोन्ही पॉईंट करेक्ट आहे. त्यामुळे अ आणि ब म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे ना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणकोणती कारणे आहेत? तर अस्थिव्यंग होण्याची कारणे कोणती? तर या ठिकाणी हे 4ही कारणं म्हणजे वरील 3ही कारणं बरोबर आहे. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय वरील सर्व बरोबर, म्हणून आपल्या 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यासाठी तर इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, वर्ग अध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. तर हे सर्व पर्याय बरोबर आहे. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील दिलेल्या वैशिष्ट्यापैकी विशेष गरज असणाऱ्या मुलांची कोणते वैशिष्ट्ये नाही? विशेष गरज असणाऱ्या मुलांची कोणते वैशिष्ट्ये नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात. या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. तर हे विधान करेक्ट आहे. तर बघा, खालील दिलेल्या वैशिष्ट्यापैकी विशेष गरज असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळे या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. हे करेक्ट ऑप्शन आहे.